श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रत्येकाचे माहीत आहे की या विश्वात जन्म घेणाऱ्याला परमेश्वराचे सानिध्य लाभण्यासाठी श्री गुरुचे चरण धरावे लागते. आपण सर्व सेवेकरी भाग्यवान आहोत की आपले गुरुपद साक्षात परब्रह्माने घेतलेले आहे आणि त्यांच्या सेवेत रुजू होण्याचा म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस असतो. गुरुपद आपले महाराजांनी घेतलेलं आहे म्हणजे खरंच आपल्या आयुष्यात काही कमी पडणार नाही. तर त्या दिवशी अभिषेक कसा करायचा, काय करायचा याविषयीची माहिती देणार आहे. एका ताटामध्ये मी चंदनाचं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि आता मी महाराजांची मूर्ती स्वस्तिकावरती ठेवणार आहे. आपल्याला आधी अभिषेक करून घ्यायचा आहे. त्याआधी मी रांगोळी धूपदीप लावलेला आहे. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन करून आपल्या भावी आयुष्यात मार्गदर्शन करण्याची प्रार्थना त्यांना करण्याचा हा दिवस आहे. महाराजांच्या मूर्तीवरती षोडशोपचारे पूजा करून घ्यायची आहे, अभिषेक करायचा आहे. आता सगळ्यात आधी मी एका लोट्यामध्ये पाणी घेऊन शुद्ध पाण्याने जलाभिषेक करून घेत आहे. त्यानंतर मी दुधाने अभिषेक करणार आहे, हळदीने, चंदनाने आणि त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक केल्याच्यानंतर महाराजांच्या मूर्तीला स्वच्छ असं पुसून घेणार आहे. त्याचबरोबर स्वच्छ पुसून घेतल्याच्यानंतर आपल्याला त्यांची षोडशोपचारे पुन्हा धूप दीप फुलं ओवाळून त्यांची पूजा करायची आहे. आता या दिवशी कोणकोणती सेवा करावी हे सांगणार आहे. बघा, बरेच जण या दिवशी भरपूर सेवा करतात. महाराजांना गुरुपद घेण्यासाठी विनवणी करतात, त्यांचा अभिषेक करतात. त्याच्यानंतर आता ही गुरुपौर्णिमा आहे कोणत्या दिवशी बरं? 29 जुलैला गुरुपौर्णिमा येत आहे. तर तुम्ही येत्या कालाष्टमीपासून म्हणजे 7 तारखेपासून तुम्ही स्वामीचरित्राचे पारायण 21 पारायणही करण्याचा संकल्प करू शकता. तोपर्यंत जर तुमचे 21 पारायण पूर्ण झाले तर गुरुप्रती असणारी तुमची श्रद्धा भक्ती ही तितकीच दृढ तर होईलच, पण तुम्हाला सांगते तुमच्यामध्ये जी पॉझिटिव्हिटी येईल तीही वेगळीच असणार. महाराजांची रोज सेवा काय करावी? तर स्वामी समर्थ महाराजांची 11 माळी रोज जप झाला पाहिजे. त्यानंतर स्वामीचरित्र सारामृताचा एक अध्याय किंवा 3 अध्याय किंवा 1 अध्याय पूर्ण सारामृत एका पाठामध्ये पूर्ण होत असेल तर तीही सेवा खूप चांगल्या प्रकारे करता येते. या स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन करायचे आहे. आपले गुरु, सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरु व गुरुतत्व हे श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत. आता इथे संपूर्ण अभिषेक झालेला आहे. त्याचबरोबर मी हे ताट महाराजांना स्वच्छ धुवून एका कपड्यानं पुसून घेतलेलं आहे. आता एका ताटामध्ये आपल्याला चौरंगावरती महाराजांना विराजमान करायचं आहे. धूप दीप रांगोळी छान अशी काढून घ्यायची. त्याच्यानंतर महाराजांची पूजा करायची. तर त्यांना आवडणारं अत्तर जे आहे हिना अत्तर म्हणून, हे सगळ्यात महाराजांचं प्रिय असं अत्तर आहे, ते लावून घ्यायचं आहे. आपल्याला महाराजांना अत्तर लावायचं. इथं मी 2 गजलक्ष्मी ठेवणार आहे. महाराजांना अत्यंत प्रिय असणारं हिना अत्तर आपण महाराजांना या दिवशी लावून घ्यायचं आहे. बोटाने लावायचं अंगाला आणि नंतर त्यांचा साजशृंगार करून घ्यायचा आहे. महाराजांना माळ अर्पण करायची आहे. त्याच्यानंतर मी आता इथं चंदनाचा तिलक देणार आहे. चंदन अर्पण करून घ्यायचं, कपाळी चंदनाचा तिलक द्यायचा. त्याचबरोबर आपण फेटा असेल तर तो अर्पण करायचा आहे. महाराजांना माझ्याकडे एक छान असा मोरपिसाचा मुकुट असलेला फेटा आहे, तो मी महाराजांना अर्पण करून घेणार आहे. इतके सुंदर दिसतात महाराज, काय सांगू तुम्हाला. आणि अशा पद्धतीनं गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही स्वामी महाराजांचे गुरुवार पकडत असाल तर त्या दिवशी पण तुम्ही अशा पद्धतीनं अभिषेक करू शकता. जेवढी होईल यथाशक्ती तेवढी पूजा करू शकता. एकदा महाराजांनी आपलं गुरुपद जर घेतलं तर काय बघायचं, सर्वस्व त्यांच्या समोर अर्पण करून, सर्वस्व त्यांच्यासोबत जोडून, सगळं त्यांच्यावरती भार सोपवून आपण फक्त सेवा करत राहायची. ते आपोआप आपल्याला मार्ग दाखवतात आणि जो सेवा करतो तो त्याला नक्कीच मेवा मिळतो. हे महाराजांचं ब्रीद वाक्य आहे बरं का. आता मी इथं मंडल काढून घेत आहे. आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे. मी इथं नैवेद्य महाराजांना अर्पण करून घेते. तुम्ही अशा पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीनं महाराजांची गुरुपौर्णिमेच्या दिवशी सेवा करू शकता. अत्यंत शुभकारी फलदायी असणारी गुरुपौर्णिमेच्या दिवशीची ही सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल, मला खात्री आहे. तुळशीचं पान अर्पण करून घ्यायचं आणि इथं पाण्याने भरलेला मी तांब्या ठेवलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे.
त्यानंतर आरती करायची आहे आणि आरती झाल्याच्या नंतर आपल्याला महाराजांवरती पुष्पवृष्टी करायची आहे. ही झाली गुरुपौर्णिमेच्या दिवशीची सेवा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवायला विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी मनापासून आवडला तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, येत्या गुरुपौर्णिमेला महाराजांचा अभिषेक घरी करायला अजिबात विसरू नका. जर तुमच्याकडे महाराजांची मूर्ती नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही महाराजांना घरी घेऊन येऊ शकता. त्यांचा षोडशोपचारे अभिषेक करू शकता. अत्यंत पॉझिटिव्ह वाटणारी ही पूजा आहे. तुम्ही नक्की ही घरी करून बघा. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आपले गुरु हे माता, पिता, बंधू, सखा, सर्वस्व आहेत. या गोष्टींची जाणीव पदोपदी ठेवून तन, मन, वाणी आणि धनाद्वारे त्यांची सेवा करायची आहे. आपल्या जन्मदात्या पित्याला पण गुरुस्थानी मानून पाद्यपूजा करण्याची प्रथा या दिवशी असून त्यांचा उपदेश आचरणात आणण्याचा निश्चय करावयाचा असतो बरं का. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही खूप महत्त्वाची पूजा आहे. सत्य बोलावे, आपल्या धर्माप्रमाणे आचरण ठेवावे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्या धर्मसंस्कृतीतील ग्रंथांचे, स्तोत्रांचे, गायत्रीसारख्या दिव्य मंत्रांचे जप, वाचन, चिंतन, हवन थोडा वेळ तरी नियमित करावे. आणि खरं सांगते, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, श्रीदेवता भव, परश्री माते समान हे ब्रीदवाक्य कधीही विसरू नये. हा अनमोल भारतीय संस्कृतीचा वारसा जतन करायचा आहे. या दिव्य भारतीय संस्कृतीच्या वारसाचा पाठपुरावा करायचा आहे. श्री स्वामी समर्थ.